हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर इथं आम्ही सकाळी उठल्यानंतर नाश्त्यासाठी सँडविच बनवत होतो. तर बटाट्याची भाजी रात्रीचीच उरलेली होती, तर ती आता खराब करून घालवायची कशी म्हणून मग मी त्याचं सँडविच बनवते. तर फ्रीजमध्ये ठेवलेली, त्यामुळे लगेच गरम करून घेतली आणि गरम करून नंतर मग आता इथं स्मॅश करून घेतलेत सगळे पूर्ण चीज वगैरे टाकून मग नंतर बनवून घेतले. पण त्याची रेसिपी नंतर म्हणजे कधीतरी अजून एक वेळ शेअर करेन, मी याच्या आधी पण केलेली. तर आता इथं बनवते मी आळूचं फतफतं. तर त्यासाठी इथं शेंगदाणे टाकले थोडं पाण्यात आणि सगळे आळूची पानं धुवून घेतलेत स्वच्छ आणि थोड्याशा पाण्यात आता इथं 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि थोडंसं मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि वाटताना शेंगदाणे काढून ठेवलेत साईडला. तर जसं आपण चाकवतची भाजी किंवा पालकची भाजी वगैरे याला काही ठिकाणी गरगटा वगैरे पण म्हणतात, तर तसंच बनवायचे. तर आळूचे पानं पण शिल्लक होते आणि थोडेसे झाडाचे पण 1-2 होते, तर तेच तोडून मग मी सगळेच मिक्स करून बनवून टाकले. आणि भाजीला पण सध्या काय नव्हतं म्हणून मग इथं आळूचं फतफत बनवते. आणि थोडंसं ट्रायपॉड जो आहे तर तो थोडा खराब झाला आहे, त्यामुळं मग मी हातानेच मोबाईल पकडून मग असं बनवते. त्यामुळे जास्त सगळा व्हिडिओ बनवणं मला शक्य होत नाही. जेवढा बनवायला जमतो तर तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं फोडणी वगैरे देऊन आता इथं आळूचं फतफत मस्त फोडणी देऊन टाकते त्याला. आणि मग भाजीसाठी दुसरं काही नव्हतं म्हणून मग आज कांदा भजी करणार आहे. तर खेकडा भजी पण म्हणतात याला आणि कांदा भजी थोडीशी कायच्या टिप्स आहेत माझ्या, तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी. आज आहे शनिवारी, मोस्ट ऑफ शनिवारी तर मी रात्रीची चपाती बनवते, पण आज भाकरीच बनवणार आहे. कारण हे अजून म्हणजे 8-8:30 वाजलेले आले पण नाही आणि उशीर पण खूप झालेला, त्यामुळं मग म्हटलं आज भाकरीच बनवायचं. तर इथं बेसनचं पीठ मी काढून घेतले आणि थोडं याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकायचं. तर तांदळाच्या पिठानं कुरकुरीत छान होतात, असं क्रिस्पी होतात एकदम भजी, त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ यूज करायचं ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडं गरम मसाला आणि हळद आणि थोडासा धनिया पावडर टाकला आहे. धनिया पावडर एकदम जास्त नाही टाकायचं, कधी थोडीशीच टाकायचं जर टाकायचं असेल तर, नाही तर स्किप पण करू शकतो आपण. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा ओवा क्रश करून टाकायचा, असा हातानेच असं चोळून टाकायचा, म्हणजे थोडासा छान असा त्याचा स्मेल पण येतो आणि लगेच तो मिक्स पण होऊन जातो आहे. आणि चवीनुसारच आपल्याला तिखट जसं पाहिजे तर तसं घ्यायचं. आणि थोडंसं हिंग आहे तर तेही टाकायचं. हिंग पण टाकले. हिंग टाकल्यानंतर काय होतं, एकदम त्याचा स्वाद जो आहे तो थोडासा चेंज होतो आणि असा खमंगपणा येतो भजीला. तर त्यासाठी हिंग नेहमी चिमूटभर का होईना टाकायचं. आणि ह्याच्यात कसुरी मेथी जर टाकायची असेल तर तीही टाकू शकते. मी राहिली माझी टाकायची, आत्ता आठवलं मला म्हणून मी सांगते. आणि कोथिंबीर जी बारीक चिरलेली तर तीही आत्ताच ह्याच्यात टाकायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे ह्याच्यात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आणि ह्याच्यात पाणी बिलकुल जास्त नाही वापरायचं. एकदम थोड्याशा पाण्यात असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं तरी भिजत ठेवायचं हे पीठ. तर आता हे पीठ भिजत घालून मग मी लगेच भाकरी करून घेतल्यात. आणि खेकडा भजी बनवताना किंवा कांदा भजी बनवतात तेव्हा कांदा जो आहे तर तो आपल्याला जास्त लागतो. तर साधारण 3 ते 4 कांदे मी इथं बारीक कट करून घेतलेत व्यवस्थित. आणि कांदा पूर्ण कट करून झाल्यानंतर असं हातानेच थोडासा आधी मोकळा करून घ्यायचा. तर हे प्रत्येक त्याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या ना काय होतं, प्रत्येक पाकळी जी आहे तर ती वेगवेगळी होते. नाहीतर असं घट्ट जर असेल तर मग ते भजी दिसताना पण बरोबर दिसत नाही, खाताना पण थोडंसं वेगळं लागतं. शक्यतो कांदा कट करतो आपण तेव्हा तर त्याच्यावरचं जे जेव्हा कांद्याचं जे साल असतं वरचं एकदम, तर ते काढायचं. तिथून जे घट्टपणा असतो तो काढला की मग कांद्याच्या फोडी आपोआपच रिकाम्या होतात. नंतर नेक्स्ट टाईम मी दाखवेन तुम्हाला मधला भाग जो असतो तो, तर सगळ्यांना माहीतच असतं तरीही सांगते मी. आणि आता मग हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, कांदा टाकून पीठ आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जरी थोडं पाणी जर वाटलं जास्त तर म्हणजे पातळ वगैरे वाटलं तर थोडंसं पीठ पण घालून घट्ट करून घ्यायचं. शक्यतो पीठ हे जे आहे तर ते घट्टच पाहिजे. आणि जास्त पण क्रिस्पी नको असेल तर मग थोडंसं पीठ वाढवलं तरी चालेल. पण जर क्रिस्पी कांदा भजी हवे असतील तर शक्यतो कांदा जास्त टाकायचं आणि पीठ जे आहे तर ते एकदम कमी घ्यायचं. आणि तेल एकदम गरम झाल्यानंतरच सोडायचे, नाही तर काय होतं, तेल गरम नसलं ना आपण लगेच भजी सोडली किंवा कमी गॅस करून जर भजी भाजली ना तर ते तेलकट खूप होतात. त्याला तेल जे आहे तर ते पूर्ण असं निघतच नाही. त्यामुळं मग गॅस पण मीडियम पाहिजे, कमी तर नकोच आहे. मीडियम किंवा जास्त पण एकदम जास्त पण नाही ठेवायचं आणि एकदम कमी पण नाही. त्यामुळे मीडियम तर पाहिजेच आणि तेल पण चांगलं गरम पाहिजे. तर आता ह्याच्यात भजी मी सगळी सोडून घेतल्यात आणि चांगले 1-1.5 मिनटं खालची बाजू आधी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतर मग वरच्या बाजूने पलटायची. सारखे पलटत पण बसायचं नाही, कारण मग सारखं पलटल्यावर पण तेच भज्यातलं तेल जे आहे तर ते सुटत नाही, त्यामुळे तेलकट होतात भजी. तर भजी तयार आहेत. जर तुम्हाला आवडली तर सांगा मला कमेंट करून नक्की.
तसं भजी वगैरे झाल्यानंतर मग मी जेवण केलं. सकाळची जी खिचडी होती तर तीही मी घेतलेली गरम करून. तर जेवण वगैरे झालं. दुसऱ्या दिवशी आता इथं आहे रविवार, तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर त्यासाठी मी सगळं उठून आधी आंघोळ वगैरे करून घेतले. बाकीचं नाश्ता वगैरे झाला आहे. आता आधी नैवेद्य करते मी. नैवेद्यासाठी इथं मी तूप काढून घेतलं आणि रवा जो आहे तर ते मी ऑलरेडी भाजूनच डब्यात भरून ठेवते. चांगला 10-15 दिवस व्यवस्थित जात होतो. तरीही मग आता अजून एक वेळ भाजायचं म्हणून मग आता तूप टाकून घेतलं आहे मी आणि अंदाजेच आता इथं रवा घेते आणि व्यवस्थित ह्या तुपात परत एक वेळ भाजून घेते. ड्रायफ्रूट्स जे आहेत तर ते कट करून ठेवलेत आधीच आणि आता लगेच आत्ताच टाकते. नंतर मागूनही टाकले ड्रायफ्रूट्स तरीही चालतात, पण थोडंसं तुपात मिक्स व्हावी म्हणून मग मी आत्ताच टाकले. आणि थोडं तूप कमी वाटलं म्हणून अजून एक स्पून मी मागून टाकलेलं तूप ह्याच्यात. तर हा जो उपवासाचा नैवेद्याचा शिरा जो आहे तर तो बनवायचा होता मला. तर त्यामुळं मग आज गुरुमाऊलींसाठी दुसरा नैवेद्य तर काय करायचं म्हणून मग विचार करून मग मी गोड शिरा बनवायचं ठरवलं आणि त्यासाठीच नैवेद्यासाठी इथं मी बनवते शिरा. आता तर हातात घेऊन मोबाईल बनवत होते त्यामुळे पुढचा व्हिडिओ नाही दाखवला. पण शिरा भाजल्यानंतर मग ह्याच्यात लगेच मी पाणी टाकून घेतले आणि पटकन मिक्स करत राहिले. म्हणजे मिक्स करत राहिल्याने गाठी होत नाहीत आणि अंदाजानुसार पाणी जेवढं पाहिजे तेवढं आणि थोडंसं शिजण्यासाठी असं म्हणून थोडं पाणी ठेवलं आणि 2 ते 3 मिनटात शिरा जो आहे तर तो आपला तयार आहे. ह्याच्यात थोडासा खायचा रंग जो आहे तर तो मी मिक्स केला आहे. म्हणजे त्यामुळे थोडासा येलो कलर मिक्स केला आहे तो त्यामुळे पिवळा दिसतोय शिरा. तर शिरा तयार झाला. नैवेद्य वगैरे मी आधी वाटीत काढून घेतला. तर 2 नैवेद्य नेहमी करते मी, एक गणपती बाप्पांच्यासाठी आणि एक खाली देवाऱ्यासाठी. म्हणजे देवाऱ्याच्या वरतीच गणपती बाप्पांची मूर्ती आहे, पाहिलंच असेल तुम्ही नेहमी. तर आता शिरा वगैरे नैवेद्याची काढून मग मी लगेच आता इथं पूजा करायला बसले. तर पूजेसाठी आज मी पंचामृताने अभिषेक केला सगळ्या देवतांचा आणि मग छान अशी पूजा झाली. पूजेनंतर आरती पण केली. आरती झाल्यानंतर मग जो कापूर वगैरे आहे तर तो सगळ्या घरातून फिरवून घेतला मी आणि नंतर मग दुपारी जेवण वगैरे करून मग इथं थोडंसं मी जे आहे तर ते शोपीस बनवलं आहे. तर याची डिझाईन मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण मी मगाशी सांगितलं मोबाईलचा ट्रायपॉड नेमका खराब झाला तर त्यामुळे थोडंफार ॲडजस्ट करूनच बनवावी लागली मला. तर हा फायनल लुक आहे. कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू